See the example. Prove that tan cube theta divided by is 1 plus tan square theta plus cot cube theta divided by 1 plus cot square theta. Tan cube theta divided by 1 plus tan square theta plus cot cube theta divided by 1 plus cot square theta. This one is the left hand side and equal to प्रूव काय करायचं आहे sec theta into cosec theta minus 2 sin theta cos theta. Sec theta into cosec theta minus 2 sin theta into cos theta. The right hand side. Obviously लेफ्ट हँड साइडला सिम्प्लिफाय करून राइट साइड मध्ये कन्वर्ट करणं कन्व्हिनियंट आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करणार सिम्प्लिफिकेशन साठी लेफ्ट हँड साइडला तर पाहिल्यानंतर इमिडिएटली काय क्लिक होत आहे आयडेंटिटीचे डायरेक्ट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा फॉर्म्युले इतके परफेक्टली आपल्या माइंड मध्ये पाहिजे ती टर्म पाहिल्यानंतर लक्षात आला पाहिजे इथं काय होणार आहे. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म आयडेंटिटीचा इक्वल टू काय sec स्क्वेअर थीटा. आपण हा न्यूमरेटर हा tan क्यूब थीटा एज इट इज टू डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे sec स्क्वेअर थीटा प्लस second term cot cube theta as it is divided by 1 plus cot square theta म्हणजे cosec square theta. डायरेक्ट आयडेंटिटीचे दोन फॉर्म ठेवतात. पुढे sin cos मध्ये कन्वर्ट करून टाकू. त्याच्यात मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये बरंच काय सिम्प्लिफिकेशन होतं आणि राइट साइड त्याच्यात टर्म आहे त्याच्यामध्ये पण sin cos दिसतात. सगळ्याच टर्मला sin cos मध्ये कन्वर्ट करून घेऊ आपण. काय होते बघूया. फर्स्ट tan क्यूब sin क्यूब थीटा डिवाइडेड बाय cos क्यूब थीटा आणि sec स्क्वेअर थीटा म्हणजे त्याला आपण 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा असं लिहू शकतो किंवा जो 1 अपॉन sec स्क्वेअर थीटा आहे त्याला इथेच मल्टिप्लिकेशन मध्ये cos स्क्वेअर थीटा लिहिता आला असता. ते जास्त कन्व्हिनियंट होऊ शकेल पण ठीक आहे. प्लस सेम सेकंड टर्म होणार आहे cot क्यूब थीटा म्हणजे cos क्यूब थीटा अपॉन sin क्यूब थीटा डिवाइडेड बाय 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा. खूप सरळ मार्गी एग्जांपल होते काय प्रॉब्लेम नाही. तर या हा cos स्क्वेअर थीटा आणि हा cos क्यूब मधला cos स्क्वेअर थीटा कॅन्सल झाला. एक cos थीटा फक्त शिल्लक. सेम sin स्क्वेअर थीटा sin स्क्वेअर थीटा एक sin थीटा शिल्लक राहिला. म्हणजे आता रिमेनिंग टर्म्स काय काय एक म्हणजे sin क्यूब थीटा अपॉन cos थीटा प्लस दूसरी टर्म cos क्यूब थीटा अपॉन sin थीटा. कदाचित काही जण इथपर्यंत आलेले असतील त्याच्या पुढच्याही एका स्टेप पर्यंत पोहोचलेले असतील. बरोबर आहे का. पुढे काय करणार क्रॉस मल्टीप्लाय करून ऍडिशन करून लागेल. दुसरा काही पर्याय दिसत नाही. ठीक आहे क्रॉस मल्टीप्लाय करून ऍडिशन
काय ऍडिशन केलं तर sin क्यूब थीटा into sin थीटा sin raised to 4 theta plus cos cube theta into cos theta cos raised to 4 theta and it divided by denominator cos theta into ओके कदाचित इथपर्यंत आलेलं आहे स्किल करायचं इथून पुढं काय करायचं इथून पुढे बरेच मार्ग आहेत बेस्ट सुटेबल वे हा परफेक्टली आपल्या अल्जेब्रिक फॉर्म्युलाच्या प्रॅक्टिस वर डिपेंडेंट आहे मला जे सांगितलं होतं त्यांनी की प्रॅक्टिस स्वतः सिम्प्लिफिकेशनची करावी याच्यासाठी हे मार्ग भरपूर आहेत पहिला मार्ग जसा सांगितलं तो sin raised to 4 थीटाला आपण sin स्क्वेअर थीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो आणि मग तिथं आयडेंटिटी वापरून sin स्क्वेअर थीटाला 1 मायनस cos स्क्वेअर थीटा लिहिता येईल त्याला परत a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्मने एक्सपान्शन किंवा तेच काम आपण याच्यावरती पण करू शकतो बरोबर आहे दोन्ही मार्ग होते काय अडचण नाही पण त्यातल्या त्यात सिंपल आणि इझी वे काय आहे तो आता लक्षात घ्या त्या दोन्ही मार्गांपेक्षा अल्जेब्रिक फॉर्म्युलामध्ये काही टिपिकल कॉम्बिनेशन आहेत जे नेहमी समोर येतात ही टर्म पण खूप वेळा समोर येणार आहे तुमच्या हे जर आजच्या फक्त एका एक्झाम्पल पुरतं मर्यादित असतं तर मी त्याला लगेच सोडून एंड करून टाकला असता पण या प्रकारचं कॉम्बिनेशन sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta भरपूर वेळा समोर येतं आणि मोस्ट ऑफ द टाइम्स त्याला आपल्याला ही प्रोसिजर जी आता आपण पाहणार आहोत ती वापरायची प्रोसेस सिंपल आहे a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे काय येस काय a plus b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय a स्क्वेअर प्लस 2ab प्लस म्हणजे आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab असे लिहू शकतो बरोबर या फॉर्म्युला फक्त मॉडिफाइड फॉर्म मध्ये वापरायचं आहे ज्याला फॉर्म मध्ये रिव्हर्स वापरता आले त्याला सगळं आलं सरळ मार्गिक फॉर्म्युला कोणी वापरतो हे सगळ्यांना माहिती आहे जेवढे काही पेपर सेटिंग करणारे लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती की सरळ सरळ फॉर्म्युला कोणी वापरतो महत्त्वाचं स्किल कुठे लागतं फॉर्म्युले रिव्हर्स वापरायला तुम्ही जर कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधले जे सॉल्व न होणारे एक्झाम्पल आहेत त्याची जर वेगळी एक लिस्ट केली तर तुमच्या असं लक्षात येईल 90% पेक्षा जास्त एक्झाम्पल असे असतात की ज्यात सगळे स्टँडर्ड रिझल्ट किंवा फॉर्म्युले किंवा काही रूल रिव्हर्स डायरेक्शन मध्ये वापरलेले असतात म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल पायथागोरस थेरम वरती क्वेश्चन असेल थेरम वरचा क्वेश्चन कोणी सोडवेल कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम याच्यावरच्या क्वेश्चनला थोडं स्किल लागतं फॉर एक्झाम्पल सांगितलं इवन तुझ्या सायन्स सब्जेक्टच्या बाकीच्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा जरी न्यूमेरिकल्स किंवा थेरॉटिकल क्वेश्चन्स ट्विस्टिंग जर ऑब्झर्व केले मॅक्झिमम ठिकाणी हे केलेलं असतं आणि त्यामुळे आपला स्टडी दोन्ही डायरेक्शन मध्ये पाहिजे असतो याच्या लक्षात सरळ सायकल किंवा रिक्षा सरळ चालवणारे सगळे जातात रिव्हर्स डायरेक्शन मध्ये पूर्ण स्ट्रॉंग परफेक्टली चालवणारा तो एखादा वेगळाच असतो म्हणून त्याला प्रेफरन्स असतो हे लक्षात घ्या तुम्ही त्याचा प्रयोग करू नका तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत ते अप्लाय करा नाही लगेच आजपासून गाडी रिव्हर्सला सुरू या 2ab लेफ्ट साइडला घ्या आणि a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर त्याला काय लिहिता येईल मग a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बस एवढा फॉर्म्युला जर प्रॉपर लक्षात असेल की वापरता येतोय तर एक्झाम्पल जास्त खूप कमी होऊन जाणार एकदम क्विकली तो सॉल्व्ह कसा
sin रेज टू 4 थीटाला आपण sin स्क्वेअर थीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. cos रेज टू 4 थीटाला cos स्क्वेअर थीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवा cos थीटा sin थीटा. आता बघा न्यूमरेटरची टर्म a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या फॉर्म मध्ये आहे की नाही? यस आहे. यालाच आपण काय लिहू शकतो? a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. बरोबर. त्यात a कोण आहे आणि b कोण आहे? क्लियर? म्हणजे या फॉर्म नुसार a प्लस b, a म्हणजे sin स्क्वेअर थीटा प्लस b म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर ही टर्म दिली आपण आणि मायनस 2ab म्हणजे 2 sin स्क्वेअर थीटा इनटू cos स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर कोण? cos थीटा इनटू चला प्रॉब्लेम सॉल्व. आता sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटाची किंमत किती? आणि 1 चा स्क्वेअर म्हणजे पहिली टर्म काय आहे? 1. त्याचा डिनॉमिनेटर घेता येईल लगेच सेपरेट याच्या लगेच म्हणजे 1 अपॉन cos थीटा इनटू आणि मायनस 2 sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय cos थीटा इनटू sin थीटा. पहिल्या टर्म मध्ये 1 अपॉन cos थीटा sin थीटा म्हणजे काय? 1 अपॉन cos म्हणजे आणि 1 अपॉन sin म्हणजे मायनस दुसऱ्या टर्म मध्ये एक cos थीटा कॅन्सल, एक sin थीटा कॅन्सल, शिल्लक काय राहिला? 2 sin थीटा इनटू मिळाले राइट हँड साइड बरोबर. ओके. म्हणजे इथपर्यंत सिंप्लिफिकेशन ऑलमोस्ट बऱ्याच जणांचं आलेलं असेल. इथून पुढे वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही जे प्रयोग करून पाहिले असतील ज्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे त्यांनी पण आता ऑब्झर्व करा की कुठला मार्ग सोपा झाला. रिझल्ट लक्षात ठेवा. म्हणजे भरपूर ठिकाणी तुम्हाला हे डायरेक्ट बऱ्याच वेळा वापरून sin रेज टू 4 थीटा प्लस cos रेज टू 4 थीटा याला काय सांग डायरेक्ट असं लिहितात 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा. प्रॅक्टिस करा.
कंप्लीट? Yeah, next. चले नंबर 6, नंबर 6 झाला का सॉल्व? हाँ नहीं वन अपॉन सेक थीटा प्लस टैन थीटा वन अपॉन सेक थीटा प्लस टैन थीटा माइनस वन अपॉन कॉस थीटा इक्वल टू वन अपॉन cos theta minus 1 upon sec theta minus tan theta. Actually initial level हा थोडासा मोठा एक्झाम्पल आहे, पण त्या काही एक्झाम्पल्सचे आपण काही ग्रुप काही पॉइंट्स पाहिलेले, त्याच्यानंतर त्याचा विचार केला ते 2 स्टेपचे एक्झाम्पल जेवढ्या आठवत असतील तर थोड्या विसरायच्या नाही. कुठल्या एक्झाम्पलचा काय फॅक्ट कधी कुठे युजफुल ठरेल सांगता येत, म्हणून प्रत्येक फॅक्ट प्रत्येक ग्रुप त्यावेळी एवढ्या एका दिवसापुरता नाही लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या वेळेस सेक टॅनचे रिलेशन काय रिलेशन आहे? 1 अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा. त्याला काय लिहिता येतं? डायरेक्ट सेक थीटा मायनस टॅन थीटा लिहिता येतं, किंवा 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा. त्याला काय लिहिता येतं? बरोबर आहे. हे जर रिझल्ट माहिती आहे तर एक्झाम्पल 2 स्टेप मध्ये लेफ्ट साइडची ही टर्म आहे, त्याला फक्त मॉडिफाय करून त्या राइट साइडच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. काय करता येईल? 1 अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा. काय लिहिता येतं त्याला? सेक थीटा मायनस टॅन थीटा. बरोबर आहे का? आठवतोय रिझल्ट? आणि पुढे मायनस 1 अपॉन कॉस थीटा आहे. 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे काय? सेक थीटा. ओके, इथं आपण काय चूक करतो? सेक थीटा कॅन्सल, प्लस सेक थीटा मायनस सेक थीटा कॅन्सल. बरोबर.
शिल्लक राहिला मायनस टॅन थिटा. याला तिकडं त्याच्यात कसं कन्वर्ट करायचं, इथेच प्रॉब्लेम होतो. याच्यावरही सोल्युशन काढता आलं पाहिजे. LHS इक्वेशन नंबर 1 घ्या, RHS सोडवा तशीच. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS. बरोबर आहे. सोडवायचाच प्रॉब्लेम म्हणला तो कसाही सॉल्व्ह होतो. हा पूर्ण लेफ्ट हँड साइड राईट मध्ये कन्वर्ट होत नाहीये ना, मग अर्धी लेफ्ट हँड साइड सिम्प्लिफाय करायची, अर्धी राईट हँड साइड सिम्प्लिफाय करायची, दोघांना अर्ध्या रस्त्यावर भेटवायची. तिथपर्यंत नाही ना पोहोचत. हा कुठपर्यंत पोहोचलाय, टॅन पर्यंत पोहोचलाय, त्याला सिम्प्लिफाय करा. बघा असंच होईल का नाही. 1/cos θ म्हणजे काय, बरोबर. आणि 1/sec θ मायनस टॅन थिटा म्हणजे काय, sec θ प्लस, पण त्याला टाकावं लागेल ब्रॅकेट, कारण त्याच्या बाहेर मायनस आहे. बरोबर. हा मायनस मल्टिप्लाय होईल, sec θ कॅन्सल होईल, राईट साइडची व्हॅल्यू किती येणार, खाली लेफ्ट साइड इक्वल टू राईट साइड. ठीक आहे. म्हणजे हा पण एक मार्ग आहे, हा पण एक मार्ग होता. ठीक आहे. पण तरीही समजा आपला आता हट्टच आहे की आपल्या LHS वरून RHS मिळवायचे. अशा वेळी काळजी घ्यावी लागेल. इथे हा sec θ कॅन्सल करायचा नाही. जर आपल्याला ही टर्म त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायची, दोन स्टेपचं काम आहे. पहिला sec θ तसाच ठेवला, त्याला आपण लगेच 1/cos θ लिहू शकतो. पहिली टर्म मिळाली, बरोबर. पुढच्या या दोन्ही टर्म मधून मायनस कॉमन घ्या. काय राहते, मायनस कॉमन घेतला तर टॅन थिटा प्लस, यालाच आपण sec θ प्लस टॅन थिटा लिहू शकतो की नाही, बरोबर आहे. झाला सॉल्व प्रॉब्लेम. sec θ काय लिहिलं, 1/, मायनस, आणि sec θ प्लस टॅन थिटा ला काय लिहिता येईल, 1/sec θ मायनस म्हणजे यात महत्वाचं काय, पर्टिक्युलर काही जोड्या पाहिलेल्या आहेत आपण, त्याचं रिलेशन. sec θ प्लस टॅन थिटा इक्वल टू 1/sec θ मायनस टॅन थिटा असतो. हे जे डायरेक्ट लेक्चर आहे कन्व्हिनियंट आहे, नाही तर मग ते पुन्हा आयडेंटिटी वापरा, सिम्प्लिफाय करा, एवढं सगळं ते परत येतं सगळं. किंवा sec θ मायनस टॅन थिटा ला 1/sec θ प्लस टॅन थिटा असं लिहिता येईल. हे रिझल्ट जर डायरेक्ट लेक्चर असतील तर प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतो. अशी जोडी कोसेक आणि कॉटची पण आहे. म्हणजे एका साइडवर दुसरी साइड मिळवायची, बरोबर आहे. क्वेश्चनचा ट्रॅक काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा नाही, दिलेलं इक्वेशन नाही आहे, ते प्रूव्ह करायचं.
नंबर 7 कराय सॉल्व हां नाही काय अवघड म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन करण्याची एक अवघड गोष्ट आहे त्यामध्ये आणि त्याच्यापेक्षा अवघड आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पुढच्या लेवलकडे जाण्याचा विषय जात नाही sin theta upon 1 plus cos theta 1 plus cos theta upon sin theta अडचण काय तर क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन इयत्ता 5वी ऍडिशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन sin theta multiplied by sin theta sin square theta आणि 1 plus cos theta multiplied by 1 plus cos theta ह्या दोन्ही सारख्याच टर्म आहेत म्हणून 1 plus cos theta चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरची टर्म 1 plus cos theta multiplied by दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आता सिम्प्लिफाय करत असताना ब्रॅकेट स्क्वेअर दिसला की ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आठवायला पाहिजे a plus b ब्रॅकेट स्क्वेअर a square plus 2ab plus b square पहली टर्म sin square theta as it is plus a plus b ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला यात a म्हणजे 1 b म्हणजे cos theta a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय cos theta आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर theta डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर as it is इथे आल्यानंतर आयडेंटिटी दिसते sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू 1 प्लस हा इथे एक 1 आहे प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 2 cos थीटा डिवाइडेड बाय 1 plus cos theta into sin theta as it is 1 plus 1 म्हणजे 2 पण 2 plus 2 म्हणजे 4 नाही करायचं तर ते तुला cos theta मल्टिप्लाय 2 plus 2 cos theta divided by 1 plus cos theta into sin theta numerator 2 common
2 कॉमन घेतल्यानंतर 1 प्लस कॉस थीटा डिनोमिनेटर 1 प्लस कॉस थीटा इंटू as it is 1 plus cos theta 1 plus cos theta पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल शिल्लक राहिला न्यूमरेटरला 2 डिनॉमिनेटरला sin थीटा two constant as it is 1 upon sin theta म्हणजे cosec theta that is right hand side लिहिलेलं आजच्या दिवस कामाचं पुन्हा पुढचं काही असं कळलं मला की next completed yeah next question number 8 चलायचा yes right
1 plus tan square theta equal to sec square theta. Sec square theta equal to 1 plus tan square theta. Sec square theta minus 1 equal to tan square theta. Tan square theta equal to sec square theta minus 1. Sec square theta minus tan square theta equal to पाच तर 50 वेळा लिहून काढायचे. पुढच्या 50 एक्झाम्पलचं काम झालं. या सेक आणि टॅन संदर्भातले जेवढे काही आहे या सेक्शन मधले, ठीक आहे, त्यांना नाही झाला 8 नंबरचा सॉल्व त्यांच्यासाठी. काढायच्या सगळ्या जोड्या, सगळे टाईप, सगळे फॉर्म ठरले करायचं. हे प्रॉब्लेम तू 2 स्टेप जाते. नेक्स्ट नंबर 9. Question number 9. Yes. याच्यासाठी पण किती सेंटेन्स? आयडेंटिटीच्या सगळ्या जोड्यांची कॉम्बिनेशन वाचलेच आपण ते. जे मागच्या एक्झाम्पल मध्ये सेक टॅनचं आहे तसे कॉम्बिनेशन कॉन्जुगेट टर्मचे. जसं या 8 नंबर मध्ये सेक आणि टॅनचे आयडेंटिटीज आहे, तसंच एक्झॅक्टली सिमिलर 9 नंबर साठी कोसेक आणि कॉट याच्या आयडेंटिटीचे डिफरंट फॉर्म. इवन फक्त आयडेंटिटी लिहिली की दुसऱ्या स्टेपला प्रॉब्लेम असतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला की 2 स्टेप मध्ये गेलेचे सारे दोन्ही ॲट अ टाइम तयार होतात. बरोबर ते स्टुडंटचे टाईप बरोबर आहे. त्यातले एकच किंवा 2 स्टेप काम केलं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. नंबर 10. नंबर 10 झाला सॉल्व. फक्त ब्रॅकेट मल्टिप्लाय आणि बेसिक रिलेशन साइन अपॉन कॉस टॅन आणि कॉस अपॉन साइन कॉट. ओके. इलेवन. नंबर या 1 plus 3 cosec square theta into cot square theta prove that one plus 3 cosec square theta into cot square theta plus cot raised to 6 theta इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे cosec raised to 6 theta.
cosec raised to 6 theta. काय करणार आहे यात? जसं रेज टू 4 म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर, रेज टू 6 म्हटलं की ब्रॅकेट क्यूब, क्यूबचे अल्जेब्रिक फॉर्म्युले माहिती पाहिजे. प्रॉब्लेम ट्रिग्नोमेट्री मध्ये नाहीये, प्रॉब्लेम अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन मध्ये. रेज टू 6 आहे आणि परत तो मल्टिप्लिकेशन मध्ये 3 पण दिसतो आहे. a प्लस b ब्रॅकेट क्यूब काय फॉर्म्युला असतो? a प्लस b ब्रॅकेट क्यूब. यस, a क्यूब प्लस b a स्क्वायर b प्लस किंवा त्यालाच या दोन्हीतून 3ab कॉमन घेऊन आणखी एका फॉर्ममध्ये पण लिहिलं जातं. तो फॉर्म म्हणजे a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b. एग्जाम्पल पेक्षा महत्वाचा आहे हा फॉर्म्युलांचे ग्रुप. सिमिलर टू दॅट a मायनस b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू what? Yes, a क्यूब माइनस 3a स्क्वायर b प्लस 3ab स्क्वायर माइनस b क्यूब. किंवा त्याचाच अल्टरनेटिव्ह फॉर्म a क्यूब माइनस b क्यूब माइनस 3ab कॉमन ब्रॅकेट मध्ये राहील a माइनस b. यावरूनच a क्यूब प्लस b क्यूब याचा रिझल्ट तयार करता येतो. 3ab ची टर्म लेफ्ट साइडला घ्यायची, a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू a प्लस b. पण त्याचं पुढे बरंच सिम्प्लिफिकेशन करून डायरेक्ट त्याचा एक वेगळा फॉर्म्युला सुद्धा आहे, तो नाही आठवत. पुन्हा तीच रिव्हर्स फॉर्म्युला a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा कदाचित आठवले बऱ्याचदा, a क्यूब प्लस b क्यूबचा नाही आठवत. त्याच्यावरती रिलेटेड क्वेश्चन a क्यूब प्लस b क्यूब याचा सिम्प्लिफाईड डायरेक्ट रिझल्ट लिहिल्यानंतर आठवेल a प्लस b इंटू a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर होतं का सगळे कुठे पाहण्यात आहे. आणि a क्यूब माइनस b क्यूब इक्वल टू a माइनस b
into a square plus ab plus b square. ॲज युजल करायचा फॉर्म्युला पण आठवतो, पण प्लस मायनस मध्ये नेहमीच परत गोंधळ असतो. हे रिझल्ट आवश्यक आहे. या सगळे लिहून दिले एकत्र. आजच्या दिवसापुरतं हे काम नाहीये. पुन्हा जेव्हा कधी या फॉर्म्युल्यांची आवश्यकता वाटेल फॉर्म्युला सांगता यायला पाहिजे. मग कधी कसा रिवाइज करायचा, कसा लक्षात ठेवायचा तुम्ही बघा. बट दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. कारण बऱ्याच वेळा फॉर्म्युला विचारल्यावर सांगता येत नाही किंवा ऐन वेळी स्वतःहून आठवण्याचा प्रयत्न जात नाही. प्रॉब्लेम सॉल्व न होण्या पाठीमागे रिझनिंग हे असतं. फोकस याच्यावरती गरजेचं आहे. हे परफेक्ट असेल प्रॉब्लेम सॉल्व होतो. प्रॉब्लेम काही अडचण नाही. रेज टू 6 म्हणजे क्यूबचा काहीतरी संबंध आहे. a क्यूब प्लस b क्यूब. म्हणजे आता याला जर आपण केलं तर 1 ला आपण 1 क्यूब लिहू शकतो आणि पुढे जो cot रेज टू 6 आहे त्याला cot स्क्वेअर थीटाचा क्यूब लिहिता येईल प्लस 3 कोसेक स्क्वेअर थीटा cot स्क्वेअर थीटा हे सध्या ऍज इट इज ठेवा. त्याला दोन प्रकारे सोडवता येईल ह्या प्रॉब्लेमला. एक सरळ मार्गी विचार करून ज्याच्यात फॉर्म्युला उलटा वापरावा लागणार आहे हा, आणि दुसरं उलट मार्गी विचार करून ज्याच्यात फॉर्म्युला हा वापरता येईल सरळ. थिंकिंग वरती डिपेंड आहे सगळं काय. पहिली मेथड पहिला मार्ग आपण आधी बघू. 1 ला 1 क्यूब लिहिलं आणि cot स्क्वेअर थीटाला चा क्यूब म्हणजे cot रेज टू 6 केला. ओके. आता पहिल्या दोन टर्म साठी आपण a क्यूब प्लस b क्यूब हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरू शकतो. काय a क्यूब प्लस b क्यूब चा फॉर्म्युला a प्लस b. a म्हणजे काय प्लस b काय cot स्क्वेअर थीटा मल्टीप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट काय a स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस ab म्हणजे 1 इंटू cot स्क्वेअर थीटा cot स्क्वेअर थीटा आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे cot स्क्वेअर चा स्क्वेअर cot रेज टू प्लस पुढे 3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू cot स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थीटा म्हणजे काय 1 प्लस cot स्क्वेअर थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 minus cot square theta plus cot raised to 4 theta plus 3 cosec square theta into cot square theta as it is equal to पुढे हा cosec square theta ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. युजुअल सिम्प्लिफिकेशन आहे. कोसेक स्क्वेअर थीटा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा किंवा ही एक पूर्ण टर्म आहे त्याचा ऑलरेडी कोसेक स्क्वेअर थीटा कॉमन आहे आणि हा जो दुसऱ्या टर्म मध्ये भाग आहे त्यात पण कोसेक स्क्वेअर थीटा दिसतोय. मल्टिप्लाय करून कॉम्प्लिकेशन वाढवण्यापेक्षा कॉमन घेऊन सिम्प्लिफिकेशन करा. म्हणजे जर आपण दोन्ही टर्म मधून कोसेक स्क्वेअर थीटा कॉमन घेतला जास्त इझी काम होईल.
पहिल्या टर्म मध्ये शिल्लक काय राहील 1 मायनस कॉट स्क्वेअर थिटा प्लस कॉट रेज टू 4 थिटा बरोबर. आणि दुसऱ्या टर्म मध्ये शिल्लक काय राहिलं प्लस 3 कॉट स्क्वेअर थिटा. प्रॉपर वेने केली की सिंप्लिफिकेशन आपोआप होत जातं. एक 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 मिळत जातं पुढे. इक्वल टू हाफ कोसेक स्क्वेअर थिटा as it is in bracket 1 3 cot square theta minus cot square theta काय प्लस 2 cot square theta आणि प्लस cot raised to बरोबर आहे. ही टर्म पाहिल्यावर काय सुचतंय का ते महत्वाचं. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे का एक्सपान्शन a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर येतो हा कोसेक स्क्वेअर थिटा. तसंच कोणाचा स्क्वेअर आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा. पण 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे आयडेंटिटी नुसार कोसेक स्क्वेअर थिटा इनटू कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही तो झाला कोसेक रेज टू 4 आणि परत त्याला मल्टिप्लाइड बाय कोसेक स्क्वेअर म्हणजे कोसेक रेज टू बरोबर आहे. म्हणजे फक्त प्रॉपर फॉर्म्युला वेळेला आठवणे हा एक मार्ग ज्यात आपण या a क्यूब प्लस b क्यूब या फॉर्म्युल्याचा रेफरन्स घेतला तर तो फॉर्म्युला आठवण्यानंतर. दुसरा मार्ग काय त्याच्यात स्टेप खूप कमी होतील. लोक थोडे जास्त चालवा लागेल. ते म्हणजे त्यात ही पूर्ण टर्म तयार होते पहिल्या स्टेपला. त्याच्यात 3 टर्म आपल्याला दिले आहेत 4 पाहिजे. 3 टर्म दिलेले आहेत 4 टर्म पाहिजे. यासाठी काय करावं लागेल पहिल्यांदा हा जो कोसेक स्क्वेअर थिटा आहे त्याला आयडेंटिटी वापरून कॉट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे सगळ्या टर्म कॉट मध्ये येतील. पहा हेच एक्झाम्पल अल्टरनेटिव्ह वेने मी कसं सॉल्व करतो. वन प्लस 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा प्लस कॉट रेज टू 6 थीटा. 1 प्लस 3 कॉट स्क्वेअर थिटा आपण बाजूला ठेवू. कोसेक स्क्वेअर थिटालाच आपण 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा लिहू शकतो ना या बरोबर प्लस कॉट रेज टू 6 थीटा. आता या 3 कॉट स्क्वेअर थिटा नो ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. काय येईल 1 प्लस 3 कॉट स्क्वेअर थिटा प्लस 3 कॉट रेज टू 4 थीटा प्लस कॉट रेज टू 6 थीटा. 4 टर्म झाले. 2 3 वाले आले
याचा अर्थ तो क्यूबच्या फॉर्म्युल्यात बसू शकतो. काय क्यूबचा फॉर्म्युला तो? a plus b bracket cube equal to a cube plus 3a square b 3ab square plus, बरोबर. आता बघा 1 ला आपण 1 क्यूब लिहू शकतो म्हणजे a झाला 1. b आहे cot स्क्वेअर थीटा. ही जी टर्म आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर 3 कॉट स्क्वेअर थीटा, त्यालाच आपण 3 मल्टीप्लाइड बाय 1 स्क्वेअर इंटू कॉट स्क्वेअर थीटा असे लिहू. म्हणजे तो झाला 3a स्क्वेअर b. b म्हणजे कॉट स्क्वेअर थीटा आहे प्लस ही जी टर्म आहे कॉट रेज टू 4 आहे म्हणजे त्याला लागेल 3 into 1 into cot square theta चा, बरोबर, आणि प्लस cot square theta चा म्हणजे आता ही टर्म कुठल्या फॉर्ममध्ये दिसते बघा. a क्यूब आहे का प्लस 3 इंटू a स्क्वेअर इंटू b. a म्हणजे 1, b म्हणजे कॉट स्क्वेअर थीटा प्लस 3a b स्क्वेअर आहे आणि प्लस b क्यूब. फक्त 3 स्टेप मध्ये. म्हणजे आता ही टर्म होईल 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचा बघा याचं एक्सपान्शन करून त्या फॉर्म्युल्यानुसार ही टर्म येते का ते रिव्हर्स येते. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय? कोसेक स्क्वेअर थीटा त्याचा क्यूब म्हणजे किती? एकाच ग्रुपच्या दोन वेगळ्या फॉर्म्युल्यानुसार दोन वेगळे सिम्प्लिफिकेशन. फक्त हे सिम्प्लिफिकेशन स्वतः वर्कआउट खूप आवश्यक आहे. फॉर्म्युला बेसिकच आहे. ट्रिग्नोमेट्रीचा याच्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. ट्रिग्नोमेट्रीचं काम फक्त एकच आयडेंटिटी वापरली 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटाला कोसेक स्क्वेअर थीटा लिहिलं बस. मेजर रोल आहे तो अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन. टर्म ऑब्झर्वेशन महत्वाचे आहे. आणि हिंट मिळतात आपल्याला क्वेश्चन मध्ये हिंट असते. जसं मगाशी म्हटलं रेस टू 4 म्हटलं की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा फॉर्म्युला लिहून ठेवायचा, फॉर्म्युला तयार करायचा रफ मध्ये, फार वेळ लागत नाही. a क्यूब प्लस रेस टू 6 आलाय म्हणजे क्यूबचा काहीतरी संबंध आहे. फॉर्म्युला लिहिला की पटकन हिंट मिळते काय करायचं. ओके आधी हे पण सोल्युशन लिहा, हे फॉर्म्युला लिहा आणि दुसरा पण सोल्युशन लिहा.